नमस्कार. काही व्हिडिओज करून पोस्ट करण्याचा मानस बरेच दिवस होता आणि कशा विषयावर पोस्ट करावा असा विचार केला असता माझ्या मनात आलं की आपला इंटरेस्ट जिओपॉलिटिक्स मध्ये जास्त आहे. पण जिओपॉलिटिक्स हा खूप वास्ट विषय आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कशावर करावा तर असं लक्षात आलं की अनेक घटना देशाबाहेर घडत असतात ज्याचा थेट संबंध भारतावर होतो. तर अशा काही घटना आपण बघणार आहोत येत्या काही दिवसांमध्ये की ज्या बाहेर घडत आहेत पण त्याचा संबंध भारतावर होतोय, आपल्यावर होतोय. तर आजचा आपला विषय आहे डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी आणि खोटं. आता यातनं खोटं कोण बोलतंय हे तुम्हाला ठरवायचंय. झालंय असं की अमेरिकेची DOGE म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी यांनी ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट केलं. ट्विट काय केलंय तर अमेरिकेचा जो पैसा आहे म्हणजे त्यांच्या टॅक्स पेयर्सनी दिलेला जो पैसा आहे त्यामधून US एडच्या नावाखाली अनेक वेगवेगळ्या देशांना काही पैसे दिले गेले वेगवेगळ्या कारणांसाठी. त्याच्यामध्ये भारताचं पण नाव आलं. भारताला किती पैसे दिले गेले? $21 मिलियन. $21 मिलियन म्हणजे आजच्या तारखेला किती होतात? 182 कोटीच्या आसपास. एवढे कशासाठी दिले गेले तर वोटर टर्नआउटसाठी. म्हणजे 2024ला जे इलेक्शन झाले लोकसभेचे त्याच्यामध्ये वोटर टर्नआउटसाठी पैसे आले होते अमेरिकेकडनं भारताला 182 कोटी जवळपास. आता हे फक्त ऑफिशियल ट्विट नव्हतं तर ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सुद्धा याचा उल्लेख केला की भारताला हे पैसे दिले गेले होते आणि ते आता पैसे बंद केले गेलेत. त्याच्यानंतर बीजेपीनी हल्लाबोल सुरू केला काँग्रेसवर की हे त्यांना मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसनी एक फॅक्ट चेक केलं. फॅक्ट चेक काय केलं तर हे पैसे भारताला मिळालेले नसून बांगलादेशला मिळाले आणि हे पैसे कुठे कुठे खर्च झालेत याचा पूर्ण लेखाजोखा सुद्धा त्यांनी दिला. आणि काय सांगितलं की अमेरिकेला ढाका आणि दिल्ली याच्यामध्ये कन्फ्युजन झालं. थोडं हास्यास्पद वाटतंय, मलाही वाटलं होतं, कारण अमेरिकेसारखी सुपर पॉवर, त्याचा सुपर प्रेसिडेंट त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ऑफिशियल ट्विट होत आहे आणि प्रेसिडेंट आपल्या भाषणात याचा उल्लेखही करतायत की भारताला $21 मिलियन वोटर टर्नआउटसाठी मिळालेले होते. And $21 million for voter turnout in India. Why are we caring about India turnout? We got enough problems. We want our own turnout, don't we? Can you imagine all that money going to India? I wonder what they think when they get it. Now, it's a kickback scheme. You know, it's not like they get it and they spend. They kick it back to the people that send it, I would say, in many cases. Many of these cases. Anytime you have no idea what we're talking about, that means there's a kickback. आणि इंडियन एक्सप्रेस काय म्हणतंय, आम्ही फॅक्ट चेक केलंय, हे भारताला मिळालं नाही, बांगलादेशला मिळालंय आणि ह्याचा हा लेखाजोखा. बरं, त्यांनी फॅक्ट चेक नुसतं बांगलादेशला मिळालं आणि त्याचे हे खर्च एवढंच दिलेलं आहे. भारताला कुठे कसं नाही मिळालं याच्याबद्दल त्यांनी काही उल्लेख केलेला नाहीये. कुठे कुठे खर्च झालेत हे देणं सोपं आहे, कारण त्याच ट्विटमध्ये भारताचं जिथे नाव आहे त्याच्या खाली बांगलादेशला सुद्धा पैसे मिळाले गेलेत आणि ते किती? $29 मिलियन. $29 million to strengthen the political landscape in Bangladesh. Nobody knows what they mean by political landscape. What does that mean? $29 मिलियन छोट्याशा बांगलादेशला मिळालेले आहेत असा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं शेख हसीना यांचा सत्तापालट झाला. आता त्याच्यावरनं काँग्रेसचं असं म्हणणं आहे की बघा, हे आहे फॅक्ट चेक आणि मोदी खोटं बोलतायत की भारताला पैसा मिळाला. अमेरिकेने भारताला नाही तर बांगलादेशला पैसा दिला होता, त्यांचंच कन्फ्युजन झालं असं काँग्रेस म्हणतंय. तुम्हाला काय वाटतंय, खोटं कोण बोलतंय, काँग्रेस की भाजपा? जरूर सांगा.